हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण रेस्टॉरंटसारखी व्हेज मंचा सूपची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. काही छोट्या छोट्या टिप आहे ते वापरलात तुम्ही घरच्या घरी मस्तपैकी व्हेज मंचा सूप करू शकता. तर सुरुवातीला करणार आहे आपण व्हेजिटेबल स्टॉक. त्यासाठी आपण मंचा सूपसाठी जे काही व्हेजिटेबल वापरलेले आहे त्याचे जे काही साल आहे ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. मग गॅसवर पाणी ठेवून त्यामध्ये आपण हे व्हेजिटेबलचे साल टाकून घ्यायचे आणि त्याला छानपैकी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होते, भाजीचे जे काही त्याचा स्वाद असेल ते पाण्यामध्ये उतरून जातो. मग त्याला चाळून घ्यायचा आहे आणि हा ज्या पाण्याचा वापर आपल्या सूपमध्ये करणार आहे आपण. बघा, तसं तुम्ही हे एकदम ऑप्शनल आहे, तुम्ही साधं पाणीही वापरू शकता. मी व्हेजिटेबल स्टॉक तयार केलेला आहे. तर कढई घ्यायची आहे, पातळ बुडाची घ्यायची आहे आपल्याला. फुल आचेवर आपल्याला 1.5 चमचा तेल टाकून त्यामध्ये आपण बारीक कट केलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या. याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. पटापट रेसिपी करायची आहे आपल्याला. फुल आचेवर करायची आहे. काय होते, त्याने मस्तपैकी त्याला स्मोकीज फ्लेवर येतोय हॉटेलसारखा. त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेले व्हेजिटेबल टाकायचे आहे. गाजर, परसबी, पत्तागोबी, शिमला मिर्च, कांदा टाकायचा आहे. याला मस्तपैकी सळतळून घ्यायचं आहे. आपल्याला शिजवायचं नाही आहे. व्हेजिटेबलचा जो कच्चापण आहे ते सूपमध्ये खूप छान लागतो बघा. याला मस्तपैकी शिजवून म्हणजे सळतळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ. तर परत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. अगदी शिजवायचं नाही आहे, थोडंसं सळतळून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकणार आहे व्हेजिटेबल स्टॉक. तर तुम्हाला जशी सूपची थिकनेस पाहिजे तुम्ही त्यानुसार पाणी टाकायचं आहे. घट्ट पातळ तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. मला जरा पातळ लागतं मी पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये भरपूर म्हणजे व्हेजिटेबल स्टॉक जे आपण करून ठेवलं होतं आपण ते टाकणार आहे. मस्त स्वाद येतो त्यामध्ये बघा. त्याला मस्त मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपण आपले स्वाद टाकणार आहे. म्हणजेच व्हिनेगर, रेड चिली सॉस, सोया सॉस ते सगळं टाकून घ्यायचं आहे. मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला. ब्लॅक पेपर म्हणजे मिरेपूड टाकायचे आहे आपल्याला. ते पण मिक्स करायचं आहे. सूप छान उकळायचं आहे आपल्याला. बघा, त्याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण आपण फुल गॅस आचेवर करत आहे म्हणून. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो सॉस. तर सॉसेसचे जे काही टेस्ट आहे ते आपण आपल्या अकॉर्डिंग टाकायचे आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. बघा, त्यामध्ये मस्त मिक्स करायचं आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं घट्टपण येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर. तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकायची आहे. ते घेतलं आहे मी 1.5 चमचा. त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. मी व्हेजिटेबल स्टॉक थोडा काढून ठेवला होता, मी तेच टाकून त्याची स्लरी करून ती स्लरी टाकली आहे आपल्या सूपमध्ये. याने थिकनेस बॅलन्स होतं बघा. छानपैकी मिक्स करायचे आहे. कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं जे पीठ आहे ते शिजलं गेलं पाहिजे बघा ना, तर कच्चं लागू शकतं. छान उकळायचं आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला साखर टाकायची आहे. गॅस बंद करायचा आहे. मस्त मिक्स करायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि मस्तपैकी गरमागरम सूप आपल्याला सर्व करायचं आहे. सोबत आपण सर्व करणार आहे फ्राईड नूडल्स. तर तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली लिंक दिली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू शकता. त्यावर तुम्हाला फ्राईड नूडल्सची रेसिपी पण मिळून जाईल. मस्तपैकी फ्राईड नूडल्स तुम्ही सर्व करू शकता. खाताना खूप छान लागते बघा. मी साईडला पण थोडे नूडल्स ठेवणार आहे सॉसबरोबर. खूप छान लागतात. तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.